हाय फ्रेंड्स, असे हे टेस्टी आणि विंटरमध्ये खूपच सुंदर असे हे चविष्ट मेथीचे पराठे अगदी वेगळ्या पद्धतीने केले. सो रेसिपी लास्टपर्यंत बघा. यामध्ये सर्वप्रथम मी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. मिरचीचा ठेचा करताना साधारणतः 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा घालून छान क्रश करून घेतली मिरची. आणि ही मिरची आता आपण वाटून घेणार, कढईमध्ये परतून घेणार आहोत छान. हे क्रश परतल्यानंतर बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची. आपण इथे साधारणतः अर्धी जुडी मी इथे मेथी घेतली आहे. ही छान परतून घ्यायची, अगदी मऊ होईपर्यंत जास्त शिजवून घ्यायची नाही. ही मेथी कचरटच ठेवायची. त्यानंतर एकीकडे आपण पीठ भिजवणार आहोत. यासाठी आपण सर्वप्रथम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 पाऊण. त्यानंतर थोडंसं बेसन पीठ घालायचं यामध्ये टेस्टसाठी. आणि त्यामध्ये आपण 2 चमचे आपण इथे दही घालणार आहोत. अगदी छान चविष्ट अशी ही वेगळ्या पद्धतीने केलेली आहे पराठे. त्यानंतर थोडंसं गूळ घालायचं, तीळ घालायचे, धना पावडर घालायची आणि थोडासा ओवा घालायचा आणि लाल तिखट घालायचे. हवे असेल तर घालू शकतात, नाहीतर नाही. त्यानंतर हिंग घालायचं. कलरसाठी आपण हळद घालतो आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि हा मसाला जो आहे तो छान मिक्स करून घ्यायचा. मिक्स होण्यासाठी, एकजीव होण्यासाठी थोडंसं तेल घालायचं आणि आपण जी मसाला भाजी परतली होती ती आपण यामध्ये घालून घ्यायची. आणि हे जे मिश्रण आहे छान हाताने एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. आपण जसं पीठ भिजवतो चपातीचं त्याच प्रमाणात हे पराठ्याचं पीठ भिजवून घ्यायचं छान. आणि साधारणतः 10 मिनटं आपण हे रेस्ट करत ठेवायचं, जेणेकरून छान मऊ भिजले जातं ते पीठ. अगदी 10 ते 15 मिनटं ठेवून झाल्यानंतर मळून घ्यायचं व्यवस्थित. आणि हव्या त्या आकारामध्ये आणि हव्या त्या साईजमध्ये आपण हे पराठे छान लाटून घ्यायचे. वरनं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तीळ पण लावू शकतात. मी आज पीठ भिजवतानाच तीळ घातले. तुम्ही वरनं जरी घातले तरी खूपच छान लागतात. तीळ जे आहेत ते भाजले जातात छान पराठ्यावरचे, तर वेगळी टेस्ट पण येते छान. त्या पद्धतीने पण तुम्ही ट्राय करू शकता. सो असं तव्यावर आपण बटर घालून घ्यायचं किंवा मग तेल पाहिजे तर तेल लावू शकता तुम्ही. बटर लावून झाल्यानंतर इथे आपण दोन्हीही बाजू छान भाजून घ्यायच्या. दोन्ही साईडला बटर लावून अगदी तांबूस रंगामध्ये छान असे हे पराठे चविष्ट मऊ लुसलुशीत आणि छान असे हे गरम गरम पराठे तुम्ही सर्व करा. अगदी ह्या थंडीच्या सीझनमध्ये खूप पौष्टिक आणि मेथी या दिवसात जास्त खाल्ले जाते, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा मी केलेल्या पद्धतीने पराठे. सो रेसिपी जर तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर नक्की कळवा. रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. सो नक्की तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन